खूप वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण होणार होतं. तर आज सकाळी लवकर उठून आम्ही म्हणजे ही काल तुम्ही मला कंठी बनवताना बघितलं. तुम्हाला प्रश्न पडला असेल का स्वामींसाठी बनवते? खरंच स्वामींसाठी बनवलेली, पण आपल्या घरातल्या स्वामींसाठी नाही. तर आज आम्ही सगळ्या बहिणी मिळून पळसतरीला चाललेलो आणि आमची मुलंसुद्धा होती. इथे गीत होता माझ्याबरोबर, त्याची मस्ती आणि भांडणं चालूच असतात. त्याबरोबर आता त्याची बहीणसुद्धा आलेली आहे. म्हणजे हे दोघं मिळून माझ्याबरोबर भांडत असतात अक्षरशः दररोज फोनवरसुद्धा. तर हे दोघं जण आणि मी एकटी त्यांची मावशी. माझा श्रियाल बसलेला. नंतर गीतची थोडी मस्ती करून घेतली. मला ना गीतला जाम छेडछाणी करायला आवडतं आणि माझा मूड असेल नसेल तरी मी फोन करून त्याला त्रास देत असते आणि तो माझा त्रास सहन करत असतो. तर अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झालेला. डोंबिवलीवरनं आम्ही सकाळी 7 वाजताची ट्रेन पकडलेली. कर्जत खोपोलीला टाईम होणार होता म्हणून आम्ही कर्जत पकडली आणि कर्जतवरनं आम्ही ही गाडी केली. कारण का आम्हाला म्हणजे मुलांना घेऊन चाललेलो, तर आम्हाला फर्स्ट टाईम मी चाललेली, बहीण माझी खूप वर्षा अगोदर गेलेली. त्यामुळे मी विचार केला का मुलं आहेत ना, तर आपण ह्या गाडीने जाऊया किंवा रिक्षा करून जाऊया. पण ह्या गाडीवाल्याने आमच्याकडनं जास्त पैसे घेतले. मी तुम्हाला सांगेल, तुम्ही डायरेक्ट तुमच्या कुठनंही खोपोली ट्रेन असेल ना, तर खोपोलीच्या जवळच पळसदरी आहे मठ, तुम्ही तिथनं जाऊ शकता. आणि कर्जत ट्रेन मिळाली ना तरी कर्जतवरनं पुढे खोपोली ट्रेन पकडून तुम्ही ह्या मठापर्यंत पोचू शकता एकदम कमी पैशामध्ये. इथे तुम्ही कर्जतवरनं आलात ना, इको वगैरे ते गाड्या असतात त्याच्याने, तर ते जास्त पैसे सांगतात. मठ एवढं सुंदर आहे ना, खरंच म्हणजे इथे आल्याचं समाधान आम्हाला मिळाले. इथे आम्ही भरपूर वेळ होतो. सकाळी आम्ही 7ला निघालेलो, तर आम्ही इथे 8च्या म्हणजे 8:30पर्यंत पोचलेलो आणि म्हणजे लगेच काय एवढं वेळ नाही लागला. आणि इथे आल्यावर आणि प्रवाससुद्धा भारी झाला, आम्हाला छान वाटलं. ट्रेनसुद्धा मोकळ्या होत्या, त्यामुळे मुलांबरोबर मस्ती करत आम्ही आलो. ह्या मठाची जास्त माहिती नसल्यामुळे मी तुम्हाला काही विशेष माहिती देऊ शकत नाही. पण पहिल्यापासून ऐकत आलेली एक गोष्ट आहे का महाराज पुण्याहून मुंबईला येताना ह्या जागेवर ह्या मठामध्ये म्हणजे मठ नंतर बनलं, इथे त्यांनी वास्तव्य केलेलं 22 दिवस. तर सगळ्यात महत्त्वाची हीच गोष्ट आहे का इथे स्वामी महाराज स्वतः राहिलेले आहेत 22 दिवस. त्यामुळे ह्या मठाला किती महत्त्व आहे तुम्ही सांगा. तर मी जी कंठी बनवलेली ती अशा प्रकारे स्वामींच्या गळ्यात घालताना तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करता आलं, याचं छान वाटलं. कारण का मी ती बनवताना तेच विचार करत होती का ही बनवते ना तशी तुम्हाला बनवताना दाखवते, तशी घालताना सुद्धा स्वामींच्या गळ्यामध्ये कशी वाटते. आणि हे मी कोणताही अंदाज घेतला नव्हता बनवताना, पण ते परफेक्ट मापाने स्वामींच्या गळ्यात बसलेले, याचा आनंद जास्त होता. बाकी सगळ्या गोष्टी स्वामी महाराजांच्या इथे आम्ही मस्तपैकी बघितल्या. सगळं छान. इथे महाप्रसादाची सुद्धा सोय आहे, तर त्याचा टायमिंग दुपारचा आहे आणि तुम्ही येऊन इथे महाप्रसाद घेऊ शकता. तुम्हाला काय दक्षिणा वगैरे द्यायची असेल ते देऊ शकता. खूप छान मठ आहे, तुम्ही इथे भरपूर वेळ राहू शकता. पण आम्ही थोडासा प्लॅन चेंज केला पुढे, त्यामुळे आम्ही इथनं मग निघालो, आम्ही प्रसाद घ्यायला राहिलो नाही. त्याचबरोबर इथे माहितीचा फलक लावलेला आहे, तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन झूम करून वाचू शकता. स्वामींनी इथे काय काय चमत्कार केलेले आहे. इथे आर्टिफिशियल छान वटवृक्ष तयार केलेला आहे. पूर्ण मठ फिरायला छान मस्त वाटतं निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे. आणि इथे कोणतीही माहिती तुम्हाला इझिली कोणीही सांगेल. तर इथे ना माझ्या मागे मठ आहे स्वामींचं आणि इथनं पाठनं पायवाट आहे. तर आम्ही येताना मुलं वगैरे होती ना, म्हणून आम्ही कर्जत स्टेशनला उतरलो. कर्जतचं तिकीट असेल, कर्जत स्टेशनला उतरलात ना का पळसदरी तिकीट काढणारच होतं आपण. तर पळसदरीला येऊन मग चालत या, 10 मिनिटाचं अंतर सांगतायत. आता आम्ही त्याच रस्त्याने चालतो आहे, मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा करून. पण आम्हाला जास्त पैसे घेतले आणि मुलं आहेत छोटी म्हणून आम्ही विचार केला का आपण कर्जतवर नाही येऊ. तर ते काका सांगू होते तुमच्याकडनं जास्त पैसे घेतले. आमच्याकडं मुलं पण होती, त्यामुळे आम्हाला त्यांना घेऊन यायचं होतं. तर बरं मुलं चालतील का नाही चालणार, पण ते काका आम्हाला आता बोलले का तुम्ही आता चालत जाईत ना, 10 मिनिटावरच आहे स्टेशन, तर चलो बरं चालत जाऊया. आणि मस्तपैकी जंगलाची वाट आहे आणि पायवाटच आहे, चालू दाखवते तुम्हाला. हे बघ डोंगर किती भारी वाटते. हे मठ आहे आणि आम्ही इथनं चाललो. इथे विहीर आहे. कोणीही सांगेल का रस्ते वस्तीसुद्धा आहे, त्यामुळे मस्तपैकी असं फील होतं आहे का शेतातनं. आता आम्ही पहिल्यापासून शेतातनं वगैरे गेलेलं, तर ते फील येते. आणि हा सुगंध आहे ना, तो कुठेच नाही मिळणार. एक नंबर भारी सुगंध आहे. हा बघा गीत बघा, ही विहीर आहे.
चला बघूया पुढे जाऊन. हे आम्हाला रस्ता दाखवायला आले. रस्ता दाखवायला आले. काहीतरी आहे वाटतं माझ्याकडे. थांबीला तर आम्हाला एक सोबती मिळालं मैत्रीण. तर ती आम्हाला रस्ता दाखवायला होती. पूर्ण स्टेशनपर्यंत तिने आम्हाला सोडलं आणि मग शक्य होईल तितकं तिला मला खायला तिथे मिळेल अवेलेबल झालं ते तिला मी दिलं. आणि इथे बघू शकता तिच्या अंगावर ना थोडंसं खरूजसारखं झालेलं आहे. तर ना मी इथे एक टॅबलेटचं चित्र लावते तुम्हाला, तुम्ही बघा ते. ती टॅबलेट जर तुम्हाला घेऊन येताना जर शक्य झालं तर घेऊन या. आणि आता हा व्हिडिओ तुम्ही कधी बघाल माहीत नाही, पण तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्ही इकडे येताना ते आणा, कारण की इथे जवळपास आसपास कुठे मेडिकल नसल्यामुळे मी तुम्हाला सांगते. तुम्ही माझं काही लवकर येणं शक्य नाही तर तुम्ही तिला आणून खायला घालू शकता दुधामधनं वगैरे, किंवा इथल्या मठामध्ये किंवा आसपासच्या कोणाला सांगू शकता. तर प्लीज तेवढं करा, कारण का खूप खाज आहे तिच्या अंगाला. आणि ती टॅबलेट घेताना जरा मेडिकलवाल्याला सुद्धा विचारा व्यवस्थित आणि मगच घ्या. आणि ही तुमच्या आसपास घराच्या इथे सुद्धा कुत्रे असतील ना तर त्यांना सुद्धा तुम्ही देऊ शकता. आणि अगदी समोर स्टेशन एकदम, म्हणजे ना त्यांनी 10 मिनटं सांगितलेले, पण मला वाटतं मोजून 7 मिनटामध्ये आम्ही थांबत आलो मुलांच्यामुळे. पण 7 मिनटं तुम्ही भरभर चालत असाल तरी येऊ शकता. एवढ्या जवळ स्टेशन आहे मठापासून. तर खोपोली कर्जत ट्रेन असेल तर पूर्ण पळसझरीला या, दुसरी ट्रेन पकडून आणि चालत या. अगदी मस्त रस्ता आहे, कोणताही काहीच प्रॉब्लेम नाही, मस्त. आणि हे ऊन दिसतंय ना ते पण चटके देत नाही आहे, कारण का इथलं वातावरण थंड आहे. वातावरण वारा गार येतोय, ऊन आहे पण वारा गार येतोय. तर असं वातावरण भारी आहे. आणि माझं इथने समोर डॅमवरनं पण बरेच लोक चालत येतात. तुम्हाला दाखवते डॅमचं. माझी मोठी बहीण आलेली ना तेव्हापासून आम्ही येणार, किती वर्षापासून आम्ही येणार होतं. ही डॅमची जी हे दिसते ना तर तिथनं सुद्धा येतात लोक, त्याच्यावरनं सुद्धा येऊ शकतं. आता आम्ही गेलो असं तुम्हाला दाखवायला मिळालं. असं इथे नदी आहे, मुलं पोहतात. तर छान आहे, मस्त वाटते. आणि हा कुत्रा आला ना तर मी सांगेल ती एक गोळी आहे ना, खाज येते कुत्र्यांना, ती प्लीज कोणी जर येत असाल ना तर आणा. माझे व्लॉग बघत असाल तुम्ही तर. बिचारी इथपर्यंत स्टेशनला आम्हाला सोडायला आली आहे ती. सगळं सुंदर आहे, पण मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगेन का तुम्हाला जर यायचं असेल ना तर दिवाळीच्या नंतरच्या, म्हणजे तुम्ही फर्स्ट टाईम येत असाल तर दिवाळीच्या नंतर जे वातावरण असतं ते इथे येण्यासाठी सूट आहे. एकदम भारी आहे, छान वाटेल यायला. सगळं हिरवंगारसुद्धा असेल. आणि इथे म्हणजे तुम्ही लहान वगैरे मुलांना घेऊन येत असाल तर तरी आम्हाला अगोदर भीती वाटलेली का पळसदरीवरनं किती चालायला लागेल. अजिबात नाही लागलं, तुम्ही लहान मुलांना इझिली घेऊन येऊ शकता. इथे मुलं पाण्यामध्ये पोहत होती, ते शूट केलं. आणि ते कुत्रं पाणी प्यायला गेलेलं खाली, त्याला आम्ही बोलवलं तर ते लगेच आलं. तरी आम्ही त्याला सांगत होतो का येऊ नको, राहा तू इथेच. आता बस झाला, आम्हाला माहीत पडलं कारण का स्टेशन जवळच होतं, पण ते काय ऐकायला तयार नाही. आणि इथे आम्ही सगळीजणं ह्यानं मुलांना विचारत होती मी का हे इथलंच आहे का, तर ते हा बोलले. पण ते आमच्या मागे एवढं लागलेलं ना, तर असतं असं कोणतरी असतं का बघा. आम्हाला दिशा दाखवायला तो आमच्या बरोबर आलेला. कुठनं आलेलं काय आलेलं माहीत नाही. मी आणि मुलांना आणि माझी बहीण या मुलांना सांगायला लागली का तुम्ही आता मोबाईलमध्ये दिसाल, तर ते त्यांना लाज वाटली, ते पळून गेले तिकडे नंतर. तर आमच्या मुलांची मजा मस्ती. आणि आम्ही आलेलो स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायला, पण इथल्या इथेच आम्ही ठरवलं आपण अगदी जवळ आलेलो खोपोलीच्या आणि गगनगिरी महाराजांचं आपल्याला दर्शन होईल. तर हे काय आमचं अगोदर ठरलेलं नव्हतं. तर अचानक ते आम्ही तिथे विचार केला का आता जी ट्रेनमध्ये आपण बसू ना, तर आपण जर आपल्याला जी ट्रेन पहिले मिळेल तर हे बघा पळसदरी, हे बघण्यासाठी खास म्हणजे किती वर्षापासून मी वाट बघितली. स्वामी खूप वाट बघवली तुम्ही मला. एवढ्या जवळ आमचा प्रवास एकदम सुखकारक अलगद अशा
फुलासारखं आम्ही गेलो आणि फुलासारखं आलो आणि ट्रेनसुद्धा आम्हाला पटापट मिळाल्या सगळ्या आणि आमचं एकदम म्हणजे मला आता तुम्हाला सांगू काय असं झालं खरंच म्हणजे हे स्वप्नातल्यासारखं झालं. आम्ही सकाळी 7ला डोंबिवलीवरनं बसलेलो ट्रेनमध्ये आणि घरी 2:30 वाजता होतो आम्ही आमच्या. आता हे कुत्र्यानं आमच्या बरोबरच होतं तर ह्याला मी स्टेशनलासुद्धा काय काय खाऊ घातलं. मग आमची ट्रेन आल्यावर मग मी त्याला पाणी वगैरे पण प्यायला दिलं. बिचारायला इथं पाणी पितं तर आम्हाला जाताना बघून त्यालासुद्धा वाईट वाटलं. मग आम्ही शेवटी निघालो आणि मी तुम्हाला सांगितलं ना आमचं अचानक ठरलं खोपोलीचं. तर मग आम्ही ह्या ट्रेनमध्ये बसलेलो ना, ही ट्रेन कर्जतला जाऊन थांबली आणि तिथनंच ती रिटर्न खोपोलीला जाणार होती. आणि आम्ही काय विचार केलेला जर आपण ट्रेन पहिले जी मिळेल जर मुंबईला जाणारी मिळाली तर तिकडे जाऊ नाही तर खोपोलीला जाऊ. तर मग आम्ही खोपोलीला जाताना पुन्हा आम्हाला हे दिसलं आणि ह्यानी त्याला हाक मारली. मी बोलले नका हाक मारू त्याला, तो आपल्या मागे धावेल. मग आमचा प्रवास सुरू झाला खोपोलीचा. तर खोपोलीवरनं ना ट्रेनमधनं उतरलं का 20 रुपये शेअरिंग रिक्षा आहे आणि चालत जायचं बोलाल तर चालतसुद्धा जाऊ शकता पण रस्ता माहिती पाहिजे त्यामुळे रिक्षानेच जा मी तर सांगेल. त्याचबरोबर ना आम्ही मठामध्ये पोचलो. इथे बघू शकता खूप सुंदर मंदिर आहे, मठ आहे हे आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे छान वाटतं. इथे माकडं वगैरे होती, मुलांना खूप मजा आलेली ते बघून. आणि ही आहे पाताळगंगा. या पाताळगंगेमध्ये गगनगिरी महाराजांनी पाण्यामध्ये राहून तप केलेलं आहे. इथली भरपूर सारी आख्यायिका आहे. हे गगनगिरी महाराजांचं खोपोलीचं मठ आहे. गगनगिरी महाराजांचं गगनबावडा म्हणून जे ठिकाण आहे ते कोकणवरून कोल्हापूरला जाताना उंच डोंगरावर आहे. ते सुद्धा मी बघितलेले, खूप सुंदर आहे आणि हे मठसुद्धा खूप सुंदर आहे. इथे ना अशा प्रकारे छोटे छोटे सगळे म्हणजे छोटे नाही मोठे मोठेच असे मंदिरं बनवलेली आहेत सगळ्या देवांची आणि खूप सारा परिसर आहे मोठा फिरण्यासारखा आहे. वर गुफासुद्धा आहे, तिथेसुद्धा छान आहे सगळं म्हणजे पूर्ण डोंगरमध्ये वगैरे पूर्ण हे मठ पसरलेलं आहे. कारण का इथे सगळीकडे ना तप केलेलं आहे गगनगिरी महाराजांनी आणि महाराजांची ख्याती सगळ्यांनाच माहीत आहे. तर खूप सुंदर हे ना शिवलिंग आहे. मला फार आवडलं जेव्हा मी निरखून बघितलं. त्याचबरोबर आम्ही काही जास्त फिरलो नाही आणि मग एका ठिकाणी बसलो कारण का मुलं मस्ती करत होती खूप. तर मग बसून मग विचार केला का आता आपण निघूया कारण का प्रसादाला वेळ होणार होता. मग तेवढा वेळ थांबून काय करणार. मग आम्ही निघालो. मुलांना आम्ही खाऊ वगैरे नेलेलं बरोबर कारण का इथे ना मी एक सांगेल का इथे आपल्या मनासारखं सगळं काही खाऊ मिळत नाही त्यामुळे बरोबर तुम्ही घेऊन जाल तितकं बरं. आम्ही बाहेरनं पण खाल्लं पण आम्हाला एवढं काही वाटलं नाही खास. त्यानंतर निघताना सगळ्यांचे व्हिडिओ घेतले अशा प्रकारे आणि विचार करत निघालो का पुन्हा लवकरच येणार. आणि त्याचबरोबर जितकी जास्तीत जास्त माहिती मला शेअर करता आली तितकी केलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंट करून विचारू शकता. आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. ब्लॉग एंड करते. ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.